एक गोष्ट मनावर करून घे, आम्ही शिरपूरहून दर्शन घेऊन येईस तोवर जागेवरून उठायचं नाही. नाही म्हणजे नाही. सासूबाईंनी सांगितलं उठायचं नाही, मग आता ही कुलस्वामिनी मी जर मदतीला नाही धावले तर नरपशु गंगा मावशीचा जीव घे. मला क्षमा कर, राग मानू नको, पण मला आता उठावं लागतंय. गंगा मावशी, तुला सखुताईने बोलावलंय ना? मग सखुताई इकडे नाहीये. जा, तू परत घरी जा. तू माझा जीव घ्यायला आलायस ना? मी इथे. गंगा मावशी, जा, पळ पळ गंगा मावशी. आले आले मी शिर्या, मुर्दा फसवला तुझा शिर्या. घाबरू नका, देवीच्या कुंकवाचं बंधन आहे, त्या कुंकू ओलांडणार नाही, घाबरू नका. शिर्या हलकट, मुर्दा फसवला तुझा. जोडत सोड सोडत सोडत. आपण उगीच इथे अडकून पडलोय. हेवाना सहज घरी पोहोचलो असतो. घरात नाही तर मठात बाबाजींनी उपचार केले असते रामाईवर. अरे दिगू, पण तू त्यांना नेणार आहेस कसा? बघितलीस ना, वहिनी आपल्या दोघांना आवरत तरी होत्या का? आणि बैलगाडीतून उतरून पळून गेल्या तर? हो ना. अहो, आणि त्यात आज अमावस्या सुद्धा आहे. काका, त्या सखूसाठी जीव तळमळतो या दिगूचा. तेवढ्यासाठी फक्त घरी जाण्याची घाई लागली याला. हो यमुनाताई, कारण घरी सकू एकटी, त्यात अंधार पण पडलाय आणि त्या नरपशूची भीती अजून संपलेली नाहीये. ती भीती तुला वाटत नाहीये का? ती भीती की त्या नरपशूला विसरून गेली असतो. आणि जे डोळ्यासमोर दिसतंय त्याची काळजी नाहीये का तुला? रमाईच्या जीवापेक्षा सखूची काळजी जास्त वाटते का तुला? अरे आई आहे ना आपली, बघतोस ना तिची अवस्था. सखूसाठी रमाईच्या जीवाशी खेळणार आहेस का? यमुनाताई, अरे पण बाबाजींनी सांगितलंय ना सखूची काळजी घेतील म्हणून. नको रे दिगू, वहिनीची अवस्था फार वाईट आहे रे. तू इथून निघण्याचा विचारही करू नकोस. अहो दिगंबरराव, असं काय करताय? अहो, इथं आई आंबेच्या कृपाछत्राखाली तुम्ही सगळे आहात. विघ्न येणारच नाही, आणि आलंच तर देवी माता रक्षण करेल. वाटेत काय कराल तुम्ही? उलट येथे मध्यरात्रीला कापूर जाळा, प्रार्थना करून 11 नारळ द्या, शुभ होईल. अहो गुरुजी, आम्ही असंच करू. अहो गुरुजी, तुम्हाला आमच्या गावातली परिस्थिती ठाऊक नाहीये, आणि तुम्हाला एकदा त्या नरपशूचा तडाखा बसलाय ना, तरी तुम्ही विसरताय. अरे दिगू, यमी बोलली आहे ना बाबाजी तिची काळजी घेतील म्हणून. आणि शिवाय दारं खिडक्या लावून घेतल्यात ना आपण निघताना, आणि बाहेर कुलूपही आहे. हे बघ, ती आपल्या घरामध्ये आहे ना, कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित आहे. तर काय, संकट तिच्यावर नाही, संकटात आपण सापडलोय. आणि आता आपण इथून हलायचंच नाहीये. श्रेया श्रेया गेला असेल का? नाही नाही, असं कसं जाईल? मग कुठे गेला? बापरे,
कौलांवरून परस्तारी गेला की काय?